पडळकरांनी अजित पवारांवर टीका केली। ही टीका नेहमीप्रमाणे अगदी शेलक्या शब्दांमध्ये होती। यापूर्वी सुद्धा पडळकर पवार कुटुंबावर टीका करायचे, पण अजित पवार सध्या भाजपसोबत आहेत, सत्तेमध्ये आहेत। युती धर्माचा विचार करता एक प्रकारे अजित पवार देखील पडळकरांचे नेते आहेत। असं असतानाही पडळकरांनी टीका केली। अशा प्रकारचं वक्तव्य टाळावं असं म्हणत फडणवीसांनी बाजू सावरली। अजित पवार गटाने निमित्त मात्र म्हणून ठिकठिकाणी पडळकरांचा निषेधही केला। पण पडळकर कितीही झालं तरी ते आमदार आहेत। त्यांनी युती धर्मात असलेल्या अजित पवारांवर टीका करताना कोणाचा तरी सल्ला घेतलाच असणार आहे। इथे देखील अदृश्य हात असणार। त्याशिवाय पडळकर अशी रोखठोक भूमिका घेणार नाहीत अशा चर्चा सध्या चालू झाल्यात। थोडक्यात काय तर अजित पवारांच्या आगमनानंतर सुखावलेल्या भाजपकडून अजित पवारांवर निशाणा साधण्यात येतोय हेच अंतिम सत्य म्हणता येईल। दुसरीकडे अजित पवार कधीही मुख्यमंत्री होतील, शिंदेंना जावं लागेल म्हणून तारखांवरती तारखा दिल्या जात होत्या। पण शिंदे जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील या चर्चा तर दूरच, पण या काळात किंवा पुढच्या काळात अजित पवार मुख्यमंत्री तरी होतील का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। थोडक्यात अजित पवारांचं बंड, त्यानंतरच्या पहिल्या सभेतनं सुरू झालेल्या अजित पर्वाला कुठेतरी ब्रेक लागलाय। अजित पवार भाजपसोबत जाऊन गंडलेले आहेत अशा चर्चा पडळकरांच्या टीकेमुळे सुरू झाल्या। खरंच अजित पवार भाजपसोबत जाऊन गंडलेत का असं म्हणायला नेमका स्कोप किती राहतोय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। अजित पवार भाजपसोबत जाऊन गंडलेत असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे अजित पवारांना अजूनही आपल्या बंडाला नैतिकता आणि व्यापकता आणता आलेली नाहीये। कुठल्याही बंडाला एक नैतिक कारण आवश्यक असतं। बंड झाल्यानंतरच विठ्ठल आणि बडव्यांची भाषा रंगत असते आणि ही गोष्ट अधिक लोकांपुढे विक्टिम असल्याचं दाखवण्यासाठी आवश्यक देखील असते। अजित पवारांनी आपल्या पहिल्याच भाषणातनं शरद पवारांवर थेटपणे टीका केली होती। आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे असं म्हणत अजित पवारांनी आपल्या बंडामागे पुरेशी नैतिकता निर्माण करण्याचे प्रयत्न देखील केले। पण पुढच्याच काळात शरद पवारांच्या घेतलेल्या भेटी असतील, शरद पवारांवरची टीका टाळणं, ते थेट शरद पवारांसोबत फोटो काढणं, इथपर्यंत हा प्रवास घडलेला दिसतो। अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे अजित पवार गट फक्त सत्तेसाठी भाजपसोबत गेलाय असं परसेप्शन बिल्ड होत गेलं। त्यातही आपलं बंड हे सत्तेसाठी नाही हे परसेप्शन तयार करण्यात अजित पवार गटाला पूर्णपणे अपयश येताना दिसतं। त्याचं प्रमुख कारण सुद्धा अजित पवारांच्या भूमिकेतच आहे। कधी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा आग्रह करणं, तर कधी भाजपच्या मंत्र्यांवरती ताशेरे ओढणं, या पलीकडे अजित पवारांची गाडी जात नाहीये। अर्थात बातम्यांमुळे अजित पवार फक्त सत्तेसाठी आहेत हे परसेप्शन अधिक बिल्ड होताना दिसतंय। या गोष्टींचा अजित पवार गटाला होणारा तोटा म्हणजे एक तर पुरेसं जनमत आपल्या बाजूने देखील खेचून घेता येत नाहीये, आणि दुसरं म्हणजे शरद पवार गटात असलेल्या नेत्यांना सुद्धा आपल्या बाजूने ओढून आणता येत नाहीये। अजित पवार यांच्या संदिग्ध धोरणामुळे बऱ्याच नेत्यांनी कुंपणावरती राहणं पसंत केलेलं आहे। थोडक्यात बंडाला नैतिकता देणं, या नैतिकतेचा वापर करून व्यापकता निर्माण करणं आणि शरद पवारांनंतर अजित पवार हे पर्याय ठरू शकतात असा ठाम विश्वास आपल्या नेत्यांसहित मतदारांपर्यंत पोहोचवण्यापासून अजित पवार सध्या कोसो दूर आहेत असं चित्र दिसतं। अजित पवार भाजपसोबत जाऊन गंडलेत असं म्हणण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवारांना आजही शरद नीती भेदणं कठीण जातंय। बंडानंतर राहिलेल्या किरकोळ आकड्यामुळे शरद पवारांचं राजकारण संपल्यास जमाय अशा चर्चा झालेल्या, मात्र आजही शरद पवार हे केंद्रबिंदूवरतीच असल्याचं दिसून येतं। इंडिया आघाडीच्या व्यासपीठाचा वापर करत शरद पवारांनी केंद्रीय राजकारणातलं आपलं वर्चस्व अगदी कायम ठेवलेलं आहे। शरद पवारांचं राजकीय मूल्य घटवण्यासाठी भाजपला अजित पवार आवश्यक ठरत होते, मात्र हीच गोष्ट अजित पवारांकडून होताना दिसत नाहीये। केंद्रीय राजकारणात शरद पवारांची किंमत कमी होण्याऐवजी पक्ष फुटला तरी शरद पवार भाजपसोबत गेलेले नाहीयेत, या परसेप्शनमुळे पवारांचीच विश्वासार्हता वाढण्याचं काम सध्या होताना दिसतंय। जी गोष्ट केंद्रीय राजकारणात घडतीये तीच महाराष्ट्रात देखील घडतीये। शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या शुगर लॉबीचे नेते, महाराष्ट्राच्या कोऑपरेटिव्ह चळवळीचे नेते, क्रिकेट ते साहित्य अशा सगळ्या व्यासपीठावर शरद पवारांचं अस्तित्व असल्यानं पवारांना रिप्लेस करण्यात अजित पवारांच्या बऱ्याच अडचणी होत्या। पण अजित पवार ना शुगर लॉबीतनं पवारांना रिप्लेस करतायत, ना कोऑपरेटिव्ह सेक्टर मधनं ते पवारांना रिप्लेस करताना दिसतात। आजही VSI सारख्या संस्थेच्या माध्यमातून शरद पवार संपूर्ण शुगर लॉबी आपल्या मागे जोडू पाहतायत, तर दुसरीकडे अजित पवार हे भाजप आमदारांच्या कारखान्यांच्या कर्जामध्ये आडकाठी करण्यासारख्या गोष्टीमध्ये गुंतलेले दिसतात। बरं, ही गोष्ट फक्त संस्थात्मक राजकारणापुरती मर्यादित राहत नाही,
शरद पवार महाराष्ट्राचा सामाजिक पाया चांगलेच ओळखून आहेत, याचाच आधार घेऊन त्यांनी आपल्या सभांच्या जागा देखील ठरवल्या. जिथे तिथे त्या जातीच्या नेत्यांना त्यांनी पुढे आणण्याचं काम केलं. मराठा आरक्षणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवाय ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं मत देखील मांडलं. आता या गोष्टी शरद पवारांच्या फेवरमध्ये जातात की नाही हा नंतरचा विषय, पण जातीच्या राजकारणाचं भान ठेवून शरद पवार कृती करताना दिसतात. याउलट अजित पवारांनी ना मराठा आरक्षणात आक्रमक भूमिका घेतली, ना ओबीसी आरक्षणाची बाजू मांडली. महाराष्ट्रात जातीय घुसळण चालू असताना अजित पवारांनी या गोष्टींपासून फारकत ठेवण्याची रणनीती आखलेली आहे असं म्हणावं. तर एकीकडे एकनाथ शिंदेनी मराठा फेवर आणि दुसरीकडे फडणवीसांनी ओबीसी फेवर मध्ये बाजू राखलेली दिसून येते. थोडक्यात काय तर इथं देखील अजित पवार गोत्यातच येताना दिसतात. अर्थात या राजकारणात पवारांचं राजकीय मूल्य कमी होणं अपेक्षित होतं, ते आजही होताना दिसत नाही. उलट पक्षी अजित पवार यांच्या बाबतीतच संदिग्धता वाढताना दिसतीये. भाजप सोबत जाऊन अजित पवार गणलेत असं म्हणण्यामागचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या दीर्घकालीन राजकारणाबाबत संशय निर्माण होणं. अजित पवारांनी बंड केल्यानंतर सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न होता तो म्हणजे अजित पवार शिंदेंना पर्याय ठरतील की फडणवीसांना पर्याय ठरतील. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोरचा प्रमुख प्रश्न होता अजित पवार शरद पवारांना पर्याय ठरतील का. गेल्या 2 महिन्यांच्या राजकारणात अजित पवार इथे सबशेल बॅकफुटवर जाताना दिसतात. प्रशासकीय बैठका घेऊन कुरघोड्या करणं आणि शक्ती प्रदर्शन करणं, या पलीकडे आपण सत्तेत का आलोय हे अजित पवारांना अजूनही सांगताच आलेलं नाहीये. आणि हीच गोष्ट अजित पवारांच्या दीर्घकालीन राजकारणातला अडथळा ठरताना दिसतेय. राष्ट्रवादी मोठी करायची असेल तर अजित पवारांना युतीच्या राजकारणात किमान 70 जागा या लढवाव्याच लागतील, त्या जिंकून आणाव्या लागतील. लोकसभेच्या बाबतीत उमेदवार हेरून अशा जागांवरती दावा करावा लागेल, पण यातली कुठलीच गोष्ट अजित पवार करताना दिसत नाहीयेत. उलट शिंदे गटाने दीर्घकालीन राजकारणात पर्याय ठेवण्यासाठी काही गोष्टी अगदी जाणीवपूर्वक केल्या. म्हणजे शिंदे गटाने रोखठोकपणे पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टींवर दावा केला आणि त्या पदरात सुद्धा पाडून घेतल्या. आजही शिंदे गटात पक्ष प्रवेश करून घेतले जातात. ठाकरे गटासोबत नव्या लोकांना पक्षात घेण्याची संधी देखील शिंदे गटाने हेरली आहे. जे लोक काँग्रेसवर नाराज आहेत पण थेट भाजप सारख्या पक्षांसोबत जाऊ शकत नाहीत, अशा काँग्रेसी लोकांसाठी अजित पवार गट एक पर्याय ठरू शकतो. मात्र अजित पवार गटाने सोबत असलेल्या आमदारांचा आकडा सुद्धा अजून स्पष्ट सांगितलेला नाहीये. बारामती, कोल्हापूर, पुणे, बीड या शहरांचा बाहेर अजित पवार ना गेलेत ना तिथे त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत. साहजिकच अजित पवार दीर्घकालीन राजकारण करू शकतील का हा प्रश्न विचारला जातोय. अर्थात पक्ष संघटनेवरचा कंट्रोल सुटत जाणं आणि शरद पवार गटाने तो चांगलाच हेरणं हे अजित पवारांसाठी सध्याच्या काळात अडचणीचं ठरणारं दिसतं. भाजप सोबत जाऊन अजित पवार गणलेत असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे अजित पवार अजूनही भाजपला पूरक ठरताना दिसत नाहीयेत. मुळात अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय भाजपने का घेतला? एकतर ग्राउंड पातळीवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हे समीकरण होतं. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रत्येक नेत्याने राष्ट्रवादीवरती टीका केली होती. वैचारिक लाईन ते स्थानिक राजकारण अशा सगळ्याच ठिकाणी भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध होता. दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली होती. तरी देखील आपापसातल्या भांडणामुळे राष्ट्रवादी कमजोरच झाली असती. असं असतानाही भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं. त्याचं प्रमुख कारण सांगण्यात येत होतं ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुका 2024च्या. आगामी लोकसभेत वेगवेगळ्या राज्यातनं भाजप बॅकफुटवर जाताना दिसत होतं. अशा वेळी बेरजेच्या राजकारणातनं अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा केंद्रीय पातळीवरतीच घेतला असल्याचं सांगण्यात आलं. पण लोकसभेसाठी आजही अजित पवारांची पॉवर आहे असं चित्र दिसत नाही. एकतर शरद पवार हे आक्रमकपणे इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर समोर यायला लागलेत. राष्ट्रवादीचे 4 पैकी तब्बल 3 लोकसभेचे खासदार आजही शरद पवार यांच्या सोबतच आहेत. राष्ट्रवादीचा प्रभाव हा लोकसभेच्या जास्तीत जास्त 10 ते 12 मतदारसंघांवर राहतो. अशातही शरद पवार आक्रमकपणे समोर येत राहिले तर लोकसभेत अजित पवार गटाची कितपत भाजपला मदत होईल ही शंकाच आहे. थोडक्यात अजित पवारांच्या येण्यामुळे जी बेरीज भाजपला अपेक्षित होती ती होताना दिसतच नाहीये. या उलट भाजपच्या पारंपरिक मतदारांमधून अजित पवारांबद्दल रोष व्यक्त केला जातोय. भुजबळांचं ब्राह्मण समाजाबाबतचं विधान या रोषामध्ये अजूनच भर घालताना दिसतं. थोडक्यात काय तर भाजपला राष्ट्रवादीचं मतदान हवं होतं, पण शरद पवार आजही ठाम राहिल्यानं हे मतदान अजूनही दूर असल्याचं दिसतं. आणि असं असून देखील अजित पवार प्रशासनात वरचढ होताना दिसतात. भाजप जिथे बॅकफुटला जातं अशा भागात अजित पवारांच्या माध्यमातून आघाडी घेण्याचं साधं धोरण हे भाजप हायकमांडचं होतं.
मात्र अजित पवारांकडून त्या दिशेने न होणारे प्रयत्न आणि शरद पवारांची आक्रमकता वाढत जाणं हे अजित पवारांचं राजकीय मूल्य कमी करताना दिसतं. आता सगळ्यात शेवटचं आणि अजित पवार गणले तसं म्हणण्यामागचं पाचवं कारण म्हणजे अजित पवारांना शिंदे गटाला अजूनही बॅकफूट वरती सारता आलेलं नाहीये. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी राजकीय पुनर्जन्म देणारा ठरला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण यापूर्वी एकनाथ शिंदे कधीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील असं बोललं जात होतं. अजित पवारांच्या शपथविधीनंतर 2च दिवसात शिंदे गटातल्या आमदारांची मंत्रीपदावरून झालेली हमरीतुमरी शिंदे गटाची घालमेल सांगण्यासाठी अगदी पुरेशी होती. तर याची सुरुवात एकनाथ शिंदेच्या जाहिरातीवरून झाल्याचं सुद्धा बोललं गेलं. फडणवीसांपेक्षा शिंदे पॉप्युलर आहेत अशी जाहिरात आली आणि शिंदे फडणवीसांमध्ये अंतर्गत स्पर्धा आहे असं बोललं गेलं. कुठेतरी शिंदे गटाला लगाम घालण्यासाठी अजित पवारांची एंट्रीचा मुहूर्त काढण्यात आला असंही सांगण्यात आलं. पण आज होतंय काय तर एकनाथ शिंदे आपलं स्थान अजून बळकट करताना दिसतायत. मराठा आरक्षणासारखे विषय हाताळून त्यांनी आपली जागा अजून भक्कम करण्याचे प्रयत्न केले. थोडक्यात ज्या चर्चा सुरुवातीला झाल्या त्यातनं एकनाथ शिंदे सेफली बाहेर पडताना दिसतायत. या उलट आता अजित पवारांच्याच अस्थिरतेच्या गोष्टींनी राज्यामध्ये वेग पकडल्याचं दिसतं. एक प्रकारे शिंदेंवरती कंट्रोल ठेवण्यासाठी भाजपला सुद्धा अजित पवार हे आवश्यक ठरू शकणार होते. मात्र अजित पवार आपल्या निर्णयांच्या माध्यमातून भाजपवरतीच कंट्रोल ठेवण्याचे प्रयत्न करताना दिसतात. साहजिकच अजित पवारांचं वाढलेलं मूल्य त्यांना अडचणीचं ठरताना सध्या दिसून येतंय. आता राहिला प्रश्न प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या फोटो नंतर होणाऱ्या संदिग्धतेचा. तर राष्ट्रवादी फुटली की नाही फुटलीये ही संदिग्धता वाढली तर त्याचा फायदा एक प्रकारे शरद पवारांनाच होऊ शकतो. नेमका कसा तर हे सगळं शरद पवारच घडवत असल्याचा दावा करत राष्ट्रवादीचा मतदार शरद पवारांच्या सोबत कायम राहू शकतो. आणि असं झालं तर अजित पवारांना राष्ट्रवादीचा मतदार जोडून घेणं आणि तो भाजप सोबत नेणं अवघड ठरू शकतं. त्या राजकारणात देखील अजित पवारांचा बळी जाताना दिसतो. थोडक्यात काय तर गेल्या 2 महिन्यांच्या राजकारणात कुरघोड्याचे 1-2 निर्णय आणि उत्तर सभा मिरवणुका या पलीकडे अजित पवारांच्या हाती बंड करून काहीच लागलेलं नाहीये असंच दिसतं. तुम्हाला काय वाटतं? भाजप सोबत जाऊन अजित पवार खरंच गणलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.